नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एकात्मिक बालविकास सेवा ज्या अंतर्गतची पदभरती आहे. अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, या पदाची ही पदभरती आहे मित्रांनो. ही जाहिरात आहे, भरती होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी किती पदे आहेत आणि ही परीक्षेचे फॉर्मचा लास्ट डेट काय आहे याविषयी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. तर मित्रांनो, त्याआधी एक तुम्हाला सांगतो आहे की आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, यांची एक वेळेस जाऊन तुम्ही भेट द्या. तुमच्या जिल्ह्याची असेल तर लगेच अप्लाय करून टाका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. या ठिकाणी इथे काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत खालील ग्रामपंचायतीमध्ये जे काही महसुली गावाचं कार्यक्षेत्र आहे, शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत जे रिक्त पदे मंजूर किंवा अंगणवाडीचे जे वरील जे काही असतील संदर्भ 1, 2, 3 हे जे काही संदर्भ आहेत यांच्यानुसार सरळ नियुक्तीने काय करणार आहेत, अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी पात्र महिला उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदाराने अटी व शर्तीसह संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज करावे असं सांगलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, पूर्ण जाहिरात पहा आणि त्या जाहिरातीमध्ये सर्व डिटेल्स सांगतो मी तुम्हाला. तर चला बघा, पहा पुढे काय आहे. भरती प्रक्रियेचं वेळापत्रक आहे मित्रांनो. या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिलेला आहे. कधीपासून सुरुवात झालेली आहे तर 17/2/2025 ते 4/3/2025 म्हणजे 4 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि ही प्रोसेस सर्व ऑफलाईन आहे बरं का, ऑनलाईन नाही आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनचं कुठेही याच्यात पडू नका. तर ऑफलाईन आहे. त्यांचं सांगतो मी पुढे काय आहे अजून प्रोसेस बघा. तर त्यानंतर काय म्हणते, प्राप्त अर्जाची छाननी करून प्राथमिक गुणवत्ता यादी तयार करणे. तर प्राथमिक गुणवत्ता यादी कधी तयार होणार आहे, 5/3/2025 ते 7/3/2025 या कालावधीमध्ये जे काय असेल प्राप्त अर्जाची छाननी करून ते प्राथमिक गुणवत्ता यादी ती कुठे नोटीस बोर्डावरती त्यांच्या लावणार आहेत. ते गुण देऊन त्याच्या याच्यानुसार कसे गुणदान पद्धत कशी आहे त्याविषयी पण व्हिडिओ बनवलेला आहे. एकदा पाहून घ्या आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या प्लेलिस्टमध्ये. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे, गुणवत्ता यादीस पडताळणी समितीची जी काय मान्यता आहे त्यानुसार घ्यायची आहे. आणि त्यानंतर अजून त्यांनी टाकतील. तर त्यांची दिनांक कधी आहे प्रसिद्ध करण्याची, तर 8/3/2025 ते 18/3/2025 आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करायची आहे त्यांना. प्राथमिक गुणवत्ता यादी कधी प्रकाशित करतील, तसं पहिली यादी त्यांनी करणार आहेत 20/3/2025ला. त्यानंतर उमेदवारांना प्राथमिक यादीतील उमेदवाराबाबत काही हरकत किंवा आक्षेप असेल तर तक्रार असेल तर त्याविषयी तुम्हाला कुठं बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला लेखी तक्रार नोंदवायची आहे. कधीपर्यंत तुम्ही नोंदवू शकता, ज्या दिवशी ही जी काही प्रसिद्ध यादी होईल प्रथम त्याच्या 10 दिवसाच्या आत तुम्ही नोंदवू शकता. तर त्यांनी सांगितलेलं आहे 20/3/2025 ते 3/4/2025 तुम्ही करू शकता. लेखी तक्रार तुम्ही देऊ शकता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून गुणवत्ता यादी मेरिट लिस्टमध्ये सुधारणा करून ती टाकण्यात येणार आहे. कधी, 11/4/2025ला. त्यानंतर अंतिम जी गुणवत्ता यादी आहे ती निवड व प्रतीक्षा यादी दोन्ही पण प्रसिद्ध करणार आहेत. कधी आहेत तर 15/4/2025ला. त्यानंतर मित्रांनो, पुढे काय दिलेलं आहे बघा, अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी नियुक्तीचे आदेश निर्गमित कधी करण्यात येणार आहेत, तर 16/4/2025 ते 18/4/2025पर्यंत करणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अंगणवाडी जी काही सेविका असेल, मदतनीस असेल, मानधन पदाकरता अटी आणि शर्ती दिलेली आहेत. काय आहेत ते अटी आणि शर्ती पहा पुढे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सांगलेली आहे. अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल यांच्यासाठी की 12वी पास उत्तीर्ण असावं व राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास जे काही समकक्ष असतील त्याच्यानुसार त्यांचं एज्युकेशन झालेलं असावं, 12वी उत्तीर्ण. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा, गुणपत्रिकेचे छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील. तसेच किमान शैक्षणिक अर्हतेच्या वरील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या, जसे पदवी असेल, पदव्युत्तर पदवी असेल, DED BED असेल, MSc असल्यास त्यांची सर्व सुस्पष्ट गुणपत्रिका पास नापास ज्यावरून टक्केवारी निश्चित करता येईल अशा सर्व गुणपत्रिकेचे छायांकित प्रत साक्षांकित करून अर्जासोबत जोडावे. गुणपत्रिका प्रमाणपत्र जोडले नसेल तर गुण देय होणार नाही. त्यामुळे सर्व तुमचे गुणपत्रक जे काय असतील ते तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचे आहेत. पुढे पहा अजून, तथापि उमेदवार उच्च माध्यमिक शाळा परीक्षा जे काय असेल 12वी उत्तीर्ण नाही, परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्या उमेदवारास, तसेच संगणक परीक्षा उत्तीर्ण
प्रमाणपत्र MSIT अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्रमाणपत्र असल्यास प्रचलित शासन निर्णय तसेच महिला व बालविकास विभाग दिलेला आहे. या ठिकाणी शासन निर्णय दिनांक दिलेला आहे 11 ऑगस्ट 2023 नुसार कार्यवाही करण्यात येईल. तर मित्रांनो, काही ठिकाणचं काही महिलांचं असेल घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही, 12वीपर्यंत त्यांनी जर नाही घेतलं तर त्यांनी 10वीच्या बेसिसवर पण YCMला ग्रॅज्युएशन होऊ शकतं. ते ग्रॅज्युएशन केलं असेल तरी तुम्हाला ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र तुमचं नापासचं जे काही असेल 12वीचं सर्टिफिकेट ते तुम्हाला जोडायचं आहे. 12वी झाली असेल तर नसेल तर 10वीच्या नंतर जर तुम्ही केलं असेल ते पण तुम्ही जोडून देऊ शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर वास्तविक आणि स्थानिक अटी संदर्भात त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा. या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर अर्जदार महिला ही त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली गाव, वाडी, वस्ती, पाडे यातीलच उमेदवारांना स्थानिक समजण्यात येईल व अशी महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामपंचायत असेल, जे अधिकारी आहेत त्यांचा रहिवासी दाखला उमेदवाराने रहिवासी असल्यास स्वयं घोषणापत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा दिलेली आहे. वयोमर्यादेसंदर्भात काय सांगितले, वरील सर्व पदांसाठी दिनांक 4 मार्च 2025 रोजी किमान किती 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 वर्ष पूर्ण असावा असं सांगण्यात आलेलं आहे. तथापि जे विधवा उमेदवार आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी 40 वर्षाची वयोमर्यादा दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला वयोमर्यादेचा पुरावा म्हणून तुमच्याकडे वयाचा दाखला म्हणून काय जन्मतारखेचा दाखला असावा किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे TC अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, TC जोडायची म्हणजे कसं, तर तुम्हाला फक्त त्याची झेरॉक्स जोडायची आहे. साक्षांकित केलेली प्रत असावी. कोणाकडून तुम्ही शाळेचे हेडमास्टर असेल, मुख्याध्यापक जे 10वी 12वीपर्यंत शाळा असते त्या शाळेतले काही हेडमास्टर असेल त्यांच्याकडून सही वगैरे तुम्ही घेऊ शकता. किंवा क्लास 1 क्लास 2 अधिकारी तुमच्यावर कोणी असतील जवळचे, किंवा तुम्ही जाऊन तिथं त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊन त्यांच्याकडून घेऊ शकता आणि स्वतःची त्याच्यावरती साईन पण करू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. पुढे पहा लहान कुटुंबासंदर्भात काय सांगितलेलं आहे. सर्व पदासाठी लहान कुटुंबाची अट आहे. याकरता ग्रामसेवक अपत्याचे प्रमाणपत्र किंवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र परिशिष्ट अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. उमेदवाराला 2 ह्या अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारी नियुक्तीकरिता पात्र ठरणार नाही. अविवाहित महिला उमेदवारांना सुद्धा लागू नाही असे नमूद करून प्रतिज्ञापत्र करणे आवश्यक आहे. जे काही विवाहित आहेत महिला त्यांच्यासाठी 2च अपत्याची त्यांनी हे केलेली आहे, अटी ठेवलेली आहे. 2 अपत्याच्या वरती चालणार नाही. समजा तुमच्याकडे एखाद्या आपल्या नातलगाला कोणी दत्तक देतं मुलगा, तर ते दत्तक दिलेला त्याला धरून जर 3 होत असतील तरी तुम्ही अपात्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे तुम्हाला. त्यानंतर भाषेचे ज्ञान सांगलेलं आहे या ठिकाणी. ज्या अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल नियुक्ती करायची आहे, अशा अंगणवाडीमध्ये किमान किती 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा जसं की उर्दू असेल, हिंदी असेल, मांडी असेल, गोंड असेल, कोकणी असेल, पावरी असेल, कन्नड असेल, कोरकू असेल, तेलुगू असेल, भिल्लोरी असेल, बंजारा असेल इत्यादीपैकी एक भाषा तुम्हाला कसं बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या लिहिता व वाचता येणे उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला त्या मराठी भाषेच्या व्यतिरिक्त तुम्हाला ते भाषा पण आलेल्या पाहिजे, ज्या कॉलममध्ये सांगलेल्या आहेत ते तुम्हाला लिहिता आणि वाचता दोन्ही पण आल्या पाहिजेत. नुसतं येऊन नाही चालणार, तर लिहिता पण आली पाहिजे आणि बोलता पण आली पाहिजे. तथापि अशा उमेदवारांना येता 10वी अथवा परिशिष्ट मध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर विधवा आणि अनाथांसाठी काय सांगलेलं आहे या ठिकाणी बघा. जे विधवा अनाथ उमेदवार आहेत त्याबाबत अशा उमेदवारांना परिशिष्ट दिलेल्या मध्ये नमूद केल्यानुसार किती 10 अतिरिक्त गुण तुमच्या कागदपत्रांवरची पडताळणी आणि ती पहिली गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. जे काही विधवा असेल त्यांना तुमच्या नवऱ्यांचा मृत्यूचा नोंदणी दाखला पत्र द्यायचं आहे. पुनर्विवाह न केल्यास सोय घोषणापत्र जोडायचं आहे. पुनर्विवाह न केल्याचे जोडायचं आहे तुम्हाला सोय घोषणापत्र. अनाथ असेल तर त्या संदर्भात तुम्हाला जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्याचे 10 तुम्हाला अतिरिक्त गुण भेटणार आहेत. त्यानंतर अनुभवाचं काय म्हणलेलं आहे. अनुभव असल्यास एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प योजनेचे जे काय अंगणवाडी सेविका असेल, मिनी अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, किंवा किती 2 वर्षाचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचे आहे तुम्हाला. जर तुम्ही खाजगी मान्यताप्राप्त अथवा खाजगी अनुदानित संस्थेत जर सेवा अनुभव
घेतला असेल तर त्याचे ते अनुभव ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यांनी. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, जातीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. जातीच्या प्रमाणपत्रामध्ये अर्जदार हा मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने जातीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्रासाठी पोचपावती अथवा इतर पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. शंकास्पद किंवा क्लिष्ट प्रकरणात जात पडताळणीची प्रमाणपत्राची मागणी कार्यालयामार्फत केली जाऊ शकते. आता एखाद्याने जर खोटी माहिती दिली असं वाटलं तर त्याने जात पडताळणीचं प्रमाणपत्र त्यांना मागू शकतात. त्यानंतर काय म्हणले, अर्जामध्ये नावात काही जर बदल झाला असेल तर काय सांगितले, सक्षम अधिकारी यांचा विवाह नोंदणी दाखला किंवा नावात बदल असल्याचे राजपत्रक, गॅझेटेड किंवा नोंदणीकृत सेतू, नोटरी, हलफनामा किंवा शपथपत्र जोडायचं आहे तुम्हाला त्यामध्ये. त्यानंतर सेवा आणि मानधनासंदर्भात काय आहे, वरील सर्व पदे जे काय आहेत ते अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, ते मानधनी स्वरूपाचे असून या पदासाठी बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. तसेच या पदाकरिता सेवानिवृत्ती व मानधन इतर बाबतीत या जाहीरनाम्यात जे काही उल्लेख केलेल्या नसलेल्या अटी व शर्ती शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रक, ध्येय व धोरणे लागू राहतील. ही पदे नियमित शासकीय पदे नसल्यामुळे या पदावर शासकीय सेवेच्या कोणत्याही सवलती उपलब्ध नाहीत. ही शासकीय पदे नाहीत असं सांगायचं आहे त्यांना. त्याचे शासनाला शासकीय कर्मचाऱ्याला जे मानधन वगैरे भेटतं, म्हणजे एक्स्ट्राचं काही जे असेल तुमचा भत्ता असेल ते तुम्हाला भेटणार नाही. जेवढं काय मानधन ठरलेलं आहे त्यानुसार देण्यात येईल. वेळोवेळी जर शासनाने त्या मानधनामध्ये चेंजेस केले तर त्याच्यानुसार तुम्हाला भेटू शकतं, त्याच्या व्यतिरिक्त काही भेटू शकत नाही असं सांगितलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर काय म्हणलं, प्राथमिक गुणवत्ता यादीतील कोणत्याही उमेदवार वैयक्तिक माहिती खोटी असल्यास, इतर अर्ज केलेल्या उमेदवारांनी तक्रार असल्यास प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे काही तुम्हाला तक्रार असेल, जर उमेदवाराची प्रथम यादी लागल्याच्या नंतर तुम्हाला काही त्याच्यामध्ये संशयास्पद वाटलं तर तुम्ही तुमची 10 दिवसाच्या आत, ज्यावेळेस प्रसिद्ध झाली यादी त्यापासून 10 दिवसाच्या आत तुम्ही लेखी तक्रार तुमच्या तिथल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे करू शकता. त्याच्यानंतर केल्यास 10 दिवसाच्या नंतर जर केली तर ती तुमची ग्राह्य धरली जाणार नाही. त्यानंतर काय सांगितले, अर्जासोबत प्रमाणपत्राच्या सर्व साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तुम्हाला साक्षांकित म्हणजे स्वतःच्या सहीनं केलेल्या किंवा ह्याच्यानुसार केलेल्या असतील किंवा गॅझेटेड ऑफिसरच्या त्याच्यावर सही हवी तुम्हाला. आवश्यकतेनुसार खात्रीपूर्वक मूळ प्रमाणपत्र मागवण्यात येईल. अपूर्ण व त्रुटी असलेले अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे अर्ज अपात्र व रद्द करण्यात येतील. याबाबत अर्जदारास कळविणे कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. जर तुमचा अर्ज जर अपात्र झाला तर त्यानुसार तुम्हाला कळवण्यात येणार नाही. का झाला, कशामुळे झाला, त्यांनी असं सांगितलेलं आहे सरळ. पुढे काय आहे, वरील पदाकरिता अंतिम निवड यादी. निवड झालेल्या उमेदवाराला शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी 5 ऑगस्ट 2010 नुसार पंचायत राज संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य असल्यास कोणत्याही एका पदाचा राजीनामा द्यावा लागेल. जर त्या उमेदवाराची निवड झालेली असेल तर त्यांनी कुठल्या पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतचं सदस्य असेल तर त्यांना त्या पदाचा किंवा इकडचा राजीनामा तुम्हाला द्यावा लागणार आहे. करायची नाही नोकरी म्हणून, असं दोन्हीपैकी एक तुम्हाला करावं लागणार आहे. नियुक्त असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कोणत्याही प्रकारची इतर निमशासकीय खाजगी नोकरी करता कामा नये. अगर राजकारणात भाग घेता कामा नये. तसेच अनुभव आल्यास त्यांची नियुक्ती आपोआप रद्द करण्यात येईल. राजकारणात तुम्हाला भाग घेता येणार नाही, त्यामुळे तुमची निवड झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं काम करायचं आणि बसायचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. अर्जदाराने अर्जासोबत कोणती बनावट कागदपत्रे, दस्तऐवज दाखल करू नये. नियुक्तीनंतर बनावटीचे कागदपत्रे सादर केल्याची किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. तसेच शासनाची फसवणुकीचा आरोप ठेवून अर्जदारासंबंधी विरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा खटला दाखल करण्यात येणार याची दक्षता घ्यावी. खोटी माहिती देऊ नका आणि खरी माहिती लपवून ठेवू नका असं सांगलेलं आहे त्यांनी. ते जर तुम्ही केलं आणि ते उघडकीस आलं तर तुमच्यावर कारवाई करायला तुम्ही तयार राहा, तुमच्यावर कारवाई होणार असं सांगितलेलं आहे. एकाच महसुली गावात एकापेक्षा अधिक पदे रिक्त असल्यास इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा. ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त पदाकरिता अर्ज सादर केला आहे त्याच पदाचा विचार करण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं काय जे काय असेल, अंगणवाडी सेविका मदतनीसचे जर पदं सुटले, तुम्हाला दोन्ही ठिकाणी भरायचं असेल तर 2 अर्ज तुम्हाला स्वतंत्ररित्या वेगवेगळे करावे लागणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे.
त्यानंतर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, अर्जदाराची चेकलिस्टमधील क्रमानुसार अर्जासोबत जोडायचा आहे, क्रमांकानुसार तुम्हाला जोडायचं आहे. यामुळे अर्जाची छाननी करणे सोयीस्कर होईल. तसेच अर्ज भरताना त्यामध्ये आकडे इंग्रजीमध्ये लिहा. उदाहरणार्थ मोबाईल नंबर असेल, जन्मतारीख असेल, वय असेल, शैक्षणिक गुणवत्ता असेल किंवा टक्केवारी, तुमचे काय अनुभव असेल ते स्पष्ट कसे इंग्रजीच्या अक्षरामध्ये लिहावं असं सांगितलेलं आहे. विथ नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सादर करावा. म्हणजेच कसं, स्वतः सर्व कागदपत्रे स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड असावेत. अर्जासोबत किंवा प्रमाणपत्रासोबत कोणतेही खाडाखोड खोडतोड असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सदर अर्ज कुठं, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प गोंदिया, जिल्हा गोंदिया या ठिकाणी, तालुका दिलेला नाही, तालुका ज्या ठिकाणी असेल ते आता खाली दिलेले असतील किंवा कुठलं जागा रिक्त आहे त्याच्यानुसार नाही, तुमचा जे काय तालुका आहे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे असं सांगितलं आहे. कधीपर्यंत 17/2/2025 ते 4/3/2025 तुम्हाला कार्यालयीन वेळेत म्हणजेच किती, 9:45 ते 6:15 तुम्हाला द्यायचं आहे. ते बी सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे काय आहे पाहूया, 1 मिनिट. तर मित्रांनो पुढे काय आहे, जे काही प्रक्रियेवर तक्रार किंवा अपील असेल तुम्हाला, तर अपील कुठे करता येते, त्या अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी पदावर नियुक्ती संदर्भात कोणत्याही उमेदवाराची त्यांच्यावर अन्याय झाल्याची तक्रार असल्यास त्यांना जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे अंतिम निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला तक्रार करायची आहे. त्यानंतर आलेली तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. समजा काही तुम्हाला वाटलं शंकास्पद किंवा तुमच्यावर अन्याय झाला आहे असं वाटत असेल तर तुम्ही कुठं, तुमच्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता. जिल्हा परिषद कोणते, गोंदिया. त्यानंतर किती 30 दिवसातच तुम्हाला करायचे आहे, त्याच्यानंतर तुमचा विचार केला जाणार नाही. सदर जाहीर प्रकरण जाहिरातीत काही बदल, अटी किंवा नियम वाढविणे, पुढे ढकलणे, कोणत्याही वेळ कोणत्याही टप्प्यावर स्थगिती किंवा रद्द करायचे संपूर्ण अधिकार कोणाचे आहेत, तर विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास गोंदिया यांचे राहतील. त्यानंतर या ठिकाणी काय सांगितले आहे, दिनांक 4 मार्च 2025 सायंकाळी जे काही 6:30 असतील, नंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही. 6:15 तुम्हाला तुमचे अर्ज स्वीकारले जाणार आहे, त्याच्यानंतर नाही स्वीकारणार. तर टिपमध्ये काय सांगितलेलं आहे पहा, जाहीरनामा व अर्जाचा नमुना ग्रामपंचायत स्तरावर संबंधित गावात प्रसिद्ध करण्यात आलेले असून प्रत ग्रामपंचायत स्तरावर संबंधित गाव स्तरावर उपलब्ध आहेत. तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती गोंदिया व कार्यालयात पण उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यांचे हे आहेत उपलब्ध आहेत त्यांचे जे काही अर्ज असतील. अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र जोडायचे आहेत ते खालीलप्रमाणे सांगण्यात आलेले आहेत. बघा इथे या ठिकाणी सांगण्यात आले, तुम्हाला 12वीचं जे काही गुणवत्तापत्रक असेल, तुमचं प्रमाणपत्र असेल किंवा गुणपत्रक असेल ते दोन्ही जोडायचं आहे. पदवीचं असेल, जे तुमचं झालं असेल BA BCom BSc किंवा अदर जे काही तुमचं पदवी झालेली आहे त्याचं गुणपत्रक जोडायचं आहे. पदव्युत्तर पदवी असेल त्याचं गुणपत्रक जोडायचं आहे. MA असेल, MCom असेल, MAd असेल, BEd असेल, काय असेल, MBA असेल, BEd नाही, MAd असेल, MBA असेल किंवा अदर जे काही असेल, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जोडायचं आहे. DEdचं जे काही तुमचं झालेलं आहे, DEd असेल तर, नसेल तर नाही, गुणपत्रक प्रमाणपत्र जोडायचं आहे BEdचं. आणि शासकीय मान्यता जे काही MSCIT झालेली आहे तुमची ती तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे. जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. जन्माची नोंदीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे. ते नसेल तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यानंतर विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र किंवा नावात बदल झाला असेल त्या संदर्भात जे काही राजपत्र असेल गॅजेटेड ते तुम्हाला जोडायचं आहे. आदिवासी डोमेसिल आहे तुमच्याकडे ते जोडायचं आहे. अर्जदार हा स्थानिक रहिवासी असावा असं सोय घोषणापत्र जोडायचं आहे. रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामपंचायतचे जे अधिकारी देतात त्याच्यानुसार ते जोडायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं आहे. विधवा असल्यास त्याचं सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं त्यांच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचं आहे त्या ठिकाणी. त्यानंतर विधवा असल्यास हे पण जोडायचं आहे तुम्हाला. पतीचं आता सांगितलं ना, जे पुनर्विवाह झाला नाही त्याचं पण सोयी घोषणा प्रमाणपत्र जोडायचं आहे. अनाथ असल्यास जिल्हा महिला बालविकास अधिकारी असतील त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. रेशन कार्ड, अलीकडेच रेशन कार्ड आलेलं आहे ते जोडू शकता तुम्ही. रेशन कार्ड बी असेल तर तुमच्याकडे ते, नसेल तर रेशन कार्ड आहे ते पण तुम्ही काढून ऑनलाईन जोडू शकता. त्यानंतर आधार कार्ड आहे, मतदान ओळखपत्र आहे, विद्युत बिल म्हणजेच आपलं लाईट बिल असेल किंवा घराची पावती तुम्ही दोन्हीपैकी एक जोडू शकता. त्यानंतर कार्यालयास अर्जासोबत दिलेले
प्रमाणपत्र कागदपत्राची यादी चेकलिस्ट दिलेली आहे पान नंबर 3 वरती. हीच जी आता मी वाचतोय तीच लिस्ट तुम्हाला त्यांनी सांगितलेली आहे. 3 पेज नंबर आहे बघा. आता स्क्रोल केलं की या ठिकाणी येते 3 नंबर. त्यानंतर कार्यालयाला द्यायची कार्यालयाने द्यायची पोचपावती तुमच्याकडे दिलेली आहे. 4 नंबर पेजवरती आहे ही पावती. तुम्हाला हे करायचं आहे. हे तुम्हाला अर्ज दिलेला आहे. या पद्धतीचा अर्ज तुम्हाला अशा पद्धतीने हे भरायचं आहे सर्व. त्यानंतर तुमचे शैक्षणिक जे काही 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, इथं बोर्डाचं नाव तुमच्या जसं काय आता काहीचं अमरावती आहे, लातूर आहे, पुणे आहे ते इथं टाकू शकतात त्यांच्या विभागानुसार असं असतं. तर तुमचं गोंदियाचं जे काही आहे ते इथं टाकू शकतात त्यांनी. त्याच्यानंतर एकूण गुण तुम्हाला किती होते, प्राप्त गुण किती आहे, टक्केवारी किती, अशा पद्धतीचं तुम्ही टाकू शकता. पदवी असेल, पदवी असेल, D.Ed. B.Ed. संगणक कायचे प्रमाणपत्र असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथं टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कोणती भाषा अवगत आहे, लिहिता येते, वाचता येते आणि बोलता येते हे तुम्हाला सर्व त्याच्या ठिकाणी होय होय करायचं आहे लिहून. त्याच्यानुसार पुढे काय आहे, कार्यालयाच्या अर्जासोबत दिलेल्या प्रमाणपत्राची माहिती दिलेली आहे. तुमच्याकडे असल्यास तुम्हाला हे पण जोडायचं आहे सोबत. या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. जोडल्याच्या नंतर असल्यास होय म्हणून सांगायचं आहे इथं तुम्हाला. आणि इथं नाही म्हणून असं आपलं होय म्हणून फक्त होयच्या ठिकाणी होय केलं तर नाही ऑटोमॅटिक होऊन जातं. किंवा नाहीच्या ठिकाणी राईट केलं तर होय ऑटोमॅटिक, म्हणजे असेल तर असेल, नाही तर नाही असं सांगा म्हटलेलं आहे त्या ठिकाणी टिक करून. त्यानंतर हे विवरणपत्र तुम्हाला दिलेलं आहे पोचपावती म्हणून. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. हे डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट काढून यायची तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे. विधवा असेल त्या विधवा महिलांसाठी हे सोय घोषणा प्रमाणपत्र आहे. त्यानंतर पुढे काय आहे, अशा पद्धतीची ही माहिती होती मित्रांनो, गोंदिया जिल्ह्याची होती. ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.